Hello students, today we are going to learn the first poem of this text, that is a teenager's prayer. आज आपल्याला युनिट 1 मधली पहिलीच पोएम अभ्यासायची आहे. पोएमचे नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. आता टीनेजर म्हणजेच काय? द एज ग्रुप ऑफ 13 to 19, 13 ते 19 हा वयोगट म्हणजेच टीनेज होय, किशोर वय होय. Before we learn the actual poem, we must have to go through the pre-reading activity which is given here in the form of warming up questions. सुरुवातीला ही पोएम अभ्यासनापूर्वी आपल्याला वॉर्मिंग अप क्वेश्चन्स बघितले पाहिजेत की ज्यामुळे तुम्हाला ही पोएम खूप सोपी जाईल. चिटचॅट क्वेश्चन्स. फर्स्ट वन, फॉर्म ग्रुप्स ऑफ 5 to 6 and discuss. गिव अ रेटिंग ऑफ 1 to 5 टू ईच ऑफ द फॉलोइंग. तुम्हाला इथं काय करायचं आहे? 5 ते 6 विद्यार्थ्यांचे गट करायचे आहेत आणि खाली काही मुद्दे दिलेले आहेत, काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, पसंतीचा क्रम लावायचा आहे आणि त्या क्रमानं प्रतवारी ठरवायची आहे. फॉर एक्झाम्पल, वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू जनरली डू. इथं एक प्रसंग दिलेला आहे. समजा तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तेव्हा नेमकं काय करणार, असा इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन्स, व्हॉट डू यू जनरली डू. एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे. सम पॉईंट्स आर गिवन हिअर. आय एम गोइंग टू रीड लाईन बाय लाईन फर्स्ट. इथं काही जे पॉईंट्स दिलेत ते सुरुवातीला मी रीड करतो आहे. फर्स्ट, कन्सल्ट पेरेंट्स ऑर एल्डर्स, म्हणजे पालकांचा किंवा मोठ्या माणसांचा सल्ला घेणं. सेकंड, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, मित्रांचा सल्ला घेणं. थर्ड, प्रे टू गॉड फॉर गायडन्स, देवासमोर प्रार्थना करणं गाईड करण्यासाठी. नेक्स्ट, थिंक डीपली इन सायलेन्स, शांतपणे विचार करणं. त्यानंतर आस्क युअर टीचर फॉर हेल्प, शिक्षकांकडून हेल्प घेणं, मदत मिळवणं. आणि लास्ट वन, टॉस अ कॉईन टू डिसाईड, कॉईन जो असतो तो कॉईन टॉस करून निर्णय घेणं. अशा प्रकारचे हे पॉईंट्स दिलेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत, पसंतीक्रम ठरवायचे आहेत. इथं माझ्या मतानुसार अकॉर्डिंग टू मी मला हा पसंतीक्रम द्यायला आवडेल. फर्स्ट वन, think deeply in silence. Here, first one, think deeply in silence. Second, consult parents or elders. Second, consult parents or elders. Third, ask your teacher for help. Ask your teacher for help. Fourth, contact friends for advice. Fourth one, contact friends for advice. Next, pray to God for guidance. Pray to God for guidance. And last one, toss a coin to decide. माझ्या मतानुसार मला अशा प्रकारचे प्रेफरन्सेस द्यायला आवडेल. इथं तुम्हालासुद्धा तुमच्या मतानुसार अशा प्रकारचे रेटिंग्स द्यायचे आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या मतानुसार रेटिंग्स देऊ शकता. त्यानंतर वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स सेकंड क्वेश्चन. इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू ॲन ॲबसेंट पर्सन, ॲन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग ऑर ऑब्जेक्ट. सच अ टॅक्टिक डिवाइस यूज्ड बाय द पोएट इज द फिगर ऑफ स्पीच ॲपोस्ट्रॉफी. इथं बऱ्याच वेळा कवितेत लिहिलेल्या ओळीपासून कवी एखाद्या अनुपस्थित व्यक्तीबद्दल, एखाद्या अमूर्त वस्तूबद्दल किंवा कल्पनेबद्दल किंवा परमेश्वर असेल किंवा एखादी मृत व्यक्ती असेल इत्यादींना संबोधून बोलत असेल किंवा उद्देशून बोलत असेल तर अशा विधानाला किंवा कथनाला ॲपॉस्ट्रॉफी असे म्हणतात. जेव्हा आपण एखाद्या अननोन पर्सनबद्दल बोलतो तेव्हा ॲपॉस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच होतो. फॉर एक्झाम्पल, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. Next, death, where is thy sting? Next,
O caveman, I wish I could live with you. Here the poet seems to talk directly to an absent person or an abstract idea, so it is known as apostrophe. Now complete the following, creating examples of apostrophe of your own. इथं खाली काही वाक्य दिलेली आहेत, ती वाक्य आपल्याला ॲपोस्ट्रॉफी वापरून पूर्ण करायची आहेत. इथं सुद्धा प्रत्येकाचं वैयक्तिक मत असेल, वेगवेगळं मत असेल, प्रत्येकाला आपल्या मतानुसार ही वाक्य बनवायची आहेत. फर्स्ट वन, ओ लाईफ हाऊ स्ट्रेंज आर युअर वेज. ओ लाईफ हाऊ स्ट्रेंज आर युअर वेज. नेक्स्ट, डिअर गॉड प्लीज फॉरगिव्ह मी. डिअर गॉड प्लीज फॉरगिव्ह मी. थर्ड, बुक्स यू आर माय क्लोज फ्रेंड्स. बुक्स यू आर माय क्लोज फ्रेंड्स. नेक्स्ट, exams, I wish you were never there. Exams, I wish you were never there. Last one, oh you beautiful sky, send all your beauty to earth. Oh you beautiful sky, send all your beauty to earth. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा स्वतःची रचना करून अशी वाक्ये बनवू शकता. Now we are going to discuss the poem A Teenager's Prayer, which is written by one of the famous poet J. Morse. Before I going to discuss the poem, at first I am going to read the whole poem. Please listen it carefully. सुरुवातीला ही पोएम डिस्कस करण्यापूर्वी मी पूर्ण पोएम रीड करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. A Teenager's Prayer. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. तर इथं ही पोएम दिलेली आहे, अ टीनेजर्स प्रेयर, म्हणजे एका किशोरवयीन मुलानं किंवा मुलीनं केलेली ही प्रार्थना आहे. आता ही किशोरवय म्हणजेच काय, 13 ते 19 हा वयोगट आपण बघितलेलंच आहे. नाव आय एम गोइंग टू डिस्कस स्टांजा वाईज. फर्स्ट स्टांजा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. इथं या स्पीकरच्या म्हणण्यानुसार, या मुलाच्या मतानुसार दररोजचा दिवस हा काहीतरी नवीन आशा आकांक्षा घेऊन येत असतो, नवीन सुरुवात घेऊन येत असतो. डिसिजन्स आय मस्ट मेक. आता इथं या सेकंड लाईनमध्ये वाक्यरचना जी दिलेली आहे ती विस्कळीत दिलेली आहे. द सेंटेन्स इज गिवन हिअर इन अँड इम्प्रॉपर ऑर्डर, सो इट इज इन्व्हर्जन हिअर. इथं सेंटेन्स ऑर्डर ही विस्कळीत असल्यामुळं इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो. तर करेक्ट ऑर्डर कशी असायला हवी होती, आय मस्ट मेक डिसिजन्स. तर ही अशी दिलेली नसताना दिलेली नाही, त्यामुळं इथं इन्व्हर्जन हा फिगर ऑफ स्पीच होतो, हे लक्षात ठेवा. तर इथं या स्पीकरला सांगायचं आहे, या मुलाला सांगायचं आहे की मला निर्णय घ्यायचे आहेत, मला डिसिजन्स घ्यायचे आहेत. आता कुठले निर्णय घ्यायचे आहेत ते पुढं मेन्शन केलं बघा. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मला मार्ग निवडायचा आहे, योग्य मार्ग निवडायचा आहे, आणि मी तो मार्ग एकट्यानेच निवडणार. मला कुणाच्याही हेल्पची गरज नाही, कुणाच्याही हेल्पशिवाय मला स्वतःला तो मार्ग स्वीकारायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. ज्या मार्गाने मला जायचं आहे तो मार्ग मला स्वतःलाच स्वीकारायचा आहे, स्वतःलाच निवडायचा आहे, असं या मुलाचं मत आहे. सेकंड सांजा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ that leads to great success,
or travel down the darkened road that leads to great distress. इथं darken means here it refers to evil. इथं दिलेलं आहे darken road म्हणजेच इथं इट रेफर्स टू एव्हिल हिअर, म्हणजे अंधारमय मार्ग म्हणजेच काय, मार्गामध्ये असणाऱ्या खूप अडचणी, त्यालाच डार्कन रोड इथं म्हटलेलं आहे. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. अगेन द वर्ड ग्रेट डिस्ट्रेस मीन्स वॉट, ग्रेट वरी अँड स्ट्रेन, म्हणजे अत्यंत ताणतणावाचा मार्ग, त्याला आपण डिस्ट्रेस म्हणतो. तर इथं या मुलाला असा मार्ग स्वीकारायचा आहे की जो यशाच्या दिशेने जाईल, सक्सेसच्या दिशेने जाईल. किंवा एखादा मार्ग अंधारमय असेल, त्या मार्गामध्ये खूप काटेरी झुडपं असतील, मार्गामध्ये खूप अडचणी असतील, पण तरीसुद्धा तो मार्ग कितीही ताणतणावाचा असू दे, त्या मार्गानं या मुलाला जायचं आहे आणि शेवटी यश मिळवायचं आहे. म्हणजेच याला सांगायचं आहे की मार्ग कितीही खडतर असू दे, तो मार्ग मला आक्रमायचा आहे, मला माउंटन सर करायचं आहे, मला माउंटन पार करायचं आहे आणि शेवटी मला यश मिळवायचं आहे. थर्ड स्टांजा. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. इथं या स्थानामध्ये या मुलानं देवासमोर विनवणी केलेली आहे. ही प्लीड्स, ही रिक्वेस्ट टू द गॉड. तो देवाला विनवणी करतोय. तो काय म्हणतो बघा, ओपन अप माय आईज, माझे डोळे उघड. आता डोळे उघड म्हणजेच काय की मला योग्य दिशा दाखव, मला राईट वे दाखव, राईट पाथ दाखव, योग्य मार्ग दाखव. ज्या मार्गाला मला जायचं आहे तो मार्ग योग्य निवडण्याची मला बुद्धी दे. म्हणून तो म्हणतो की प्लीज ओपन अप माय आईज दॅट आय माईट क्लिअरली सी, की ज्यामुळं मला अगदी तो मार्ग स्पष्टपणे दिसेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामध्ये जे काही योग्य आहे, राईट जे आहे ते पुढे येऊ दे. माझ्यामधलं जे काही बेस्ट आहे ते पुढे येऊ दे आणि ते पुढे येण्याची मला तू काय कर, ताकद दे. मला हेल्प कर. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यामधली चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येऊ देत आणि मला योग्य मार्गाने जाण्याची मला बुद्धी दे. नाव नेक्स्ट स्टांजा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. पुन्हा तो देवासमोर विनवणी करतोय, देवा मला हेल्प कर, मला मदत कर. आता कुठल्या गोष्टीसाठी मदत कर. हिअर द वर्ड टेम्पटेशन. इथं टेम्पटेशन हा एक वर्ड दिलेला आहे. इट मीन्स अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. टेम्पटेशन म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीची भुरळ पडणे, एखाद्या गोष्टीचा मोह होणे. तर कुठल्याही गोष्टीचं मला आकर्षण व्हायला नको असं या मुलाचं मत आहे. एखाद्या गोष्टीपासून मला जर मोह निर्माण होत असेल तर त्या गोष्टीला नकार द्यायला मला हेल्प कर. अशी गोष्ट नको आहे मला, असा विजय मला नको आहे की ज्यामध्ये चीटिंग असेल, फसवेगिरी असेल. तर अशा गोष्टीपासून मला सावध कर, अशा गोष्टींना नकार द्यायची मला पॉवर दे, ताकद दे, असं याला म्हणायचं आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे, दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. की ज्यामुळं मी माझी बॉडी जी आहे ती बॉडी क्लीन करू शकेन, स्वच्छ ठेवू शकेन माझं शरीर. आता शरीर स्वच्छ ठेवणे म्हणजेच काय की कुठलाही चुकीचा मार्ग न स्वीकारणे. जो योग्य मार्ग आहे त्या मार्गानेच मला जाता येईल, त्या मार्गानेच मला जायचं आहे. म्हणजेच कुठल्याही गोष्टीचं मला आकर्षण किंवा कुठल्याही गोष्टीचा मला मोह नको आहे की ज्यामुळं चुकीच्या गोष्टी होतील. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि त्यामुळं मला हा चांगलाच मार्ग स्वीकारायचा आहे की जो यशाच्या दिशेने जाईल. नाव इन द फायनल स्टांजा. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. इथं शेवटच्या स्टांजामध्ये या मुलाला सांगायचं आहे की जेव्हा माझं हे टीनेज इयर संपेल, जेव्हा माझं हे किशोर वय संपेल, म्हणजे जेव्हा मी 19 वर्ष पूर्ण होऊन जेव्हा मी 20व्या वर्षामध्ये पदार्पण करेल, ॲट द सेम टाईम आय नो दॅट आय विल सी, मला माहीत आहे की मी नक्की बघेन त्यावेळेस, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. की आत्तापर्यंत मी जीवन जे जगलेलो आहे या किशोर वयामध्ये, या टीनेजमध्ये,
ते नक्कीच बेस्ट असणार, नक्कीच चांगलं असणार हे मला त्यावेळेस कळेल जेव्हा मी माझं टीनेज इयर संपेल तेव्हा. आणि मी अगदी हक्कानं सांगेन, अगदी आनंदानं सांगेन की मी जे आतापर्यंत जे मी जीवन जगलेलो आहे ते खूप चांगलं जीवन जगलेलं आहे विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि हे सांगताना तू सुद्धा माझ्यासोबत असशील. तू म्हणजेच कोण इथं? गॉड. देवाला उद्देशून इथं म्हटलेलं आहे की जेव्हा माझं हे टीनेज इयर संपेल तेव्हा मी हे आतापर्यंत जे काही जीवन जगलेलं आहे, जे काही लाईफ जगलेलं आहे ते चांगलंच जीवन जगलेलं आहे हे मी अगदी खंबीरपणे सांगेन. हीच मला एक आशा आहे. पुन्हा एकदा थोडक्यात रिवाईज करतोय. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स अलॉंग विथ इट. सो ॲट द बिगिनिंग ऑफ ईच डे आय मस्ट मेक माय ओन डिसिजन्स. दररोज दिवस जो आहे तो काही आशा आकांक्षा घेऊन येईल, पण मला माझे निर्णय घ्यायचे आहेत. देर आर डिफरंट पाथ्स लाईंग बिफोर मी. मला माहीत आहे की माझ्यासमोर अनेक पाथ्स आहेत, अनेक वेज आहेत, अनेक मार्ग आहेत. बट टू चूज द रोड ऑन विच टू ट्रॅव्हल इज सोलली माय रिस्पॉन्सिबिलिटी. पण यामध्ये अनेक मार्गामधून एक मार्ग स्वीकारणे ही माझी जबाबदारी असेल. फ्रॉम दोज डिफरंट रोड्स लाईंग बिफोर मी I can choose the road that leads to great success, or else I can travel down the path of evil that is called a darken, which leads to great worry, great strain or great distress. म्हणजे मार्गामध्ये मला कितीही अडचणी असू देत, मार्ग कितीही खडतर असू देत, मार्ग कितीही ताणतणावाचा असू दे, मला तो स्वीकारायचा आहे की जेणेकरून मला यश मिळवायचं आहे. यश मिळवण्यासाठी मला कितीही प्रयत्न करावे लागू देत ते मी नक्की मिळवणार. मग मार्गामध्ये कितीही अडचणी येऊ देत त्या अडचणींना मी सामोरे जाणार. त्यानंतर इथं थर्ड स्टांजामध्ये दिलेलं आहे. इन द थर्ड स्टांजा द स्पीकर ऑफ द पोएम दॅट इज द टीनेजर डायरेक्टली ॲड्रेसेस द अल्मायटी मीन्स गॉड. ही प्लीड्स टू द लॉर्ड टू ओपन अप हिज आईज सो दॅट ही माईट सी क्लिअरली. ही आल्सो प्रेज टू गॉड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट अँड टू ब्रिंग आउट द बेस्ट इन हिम. तो देवासमोर इथं या स्थानामध्ये विनवणी करतोय की माझे डोळे उघड, मला योग्य दिशा दाखव, मला चांगला निर्णय घ्यायचा आहे, योग्य मार्गाने मला जायचं आहे. आणि त्यामुळं माझ्यामध्ये जे काही बेस्ट आहे ते पुढे येऊ दे, जे काही योग्य आहे, जे काही चांगलं आहे ते पुढे येऊ दे आणि ते चांगलं करण्याची मला ताकद दे, असा हा पुन्हा पुन्हा देवासमोर विनवणी करतोय. नाव इन द नेक्स्ट स्टांजा, फोर्थ स्टांजा, द स्पीकर गोज ऑन टू सीक गॉड्स हेल्प टू एनेबल हिम टू से नो when he is faced with situations where he may overcome by a strong desire to do something bad or wrong. That is called temptation here. म्हणजे इथं टेम्पटेशन हा वर्ड दिलेला आहे. कुठल्याही गोष्टीचा मोह मला नको आहे, कुठल्याही गोष्टीचं मला आकर्षण नको आहे, तर अशा गोष्टीपासून मला सावध कर, मोहाच्या गोष्टीला मला नकार द्यायला हेल्प कर. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. की ज्यामुळं मी माझी बॉडी जी आहे ती क्लीन करू शकेन. द स्पीकर आल्सो प्रेज फॉर गॉड्स ब्लेसिंग्स सो दॅट ही माईट कीप हिज बॉडी क्लीन अँड फिट टू फेस द चॅलेंजेस ऑफ लाईफ ईच डेज. तो पुन्हा पुन्हा देवासमोर एक वरदान मागतो की मला योग्य मार्ग स्वीकारायचा आहे, त्या मार्गाने मला जायचं आहे, योग्य मार्गाने मला जायचं आहे. शेवटी इन द फायनल स्टांजा द स्पीकर कन्क्लूड्स दॅट by the time his or her teenage years are over, he or she will surely know that the truth that the life lived very best is always the one which is lived under the constant guidance of Almighty, that is God. जेव्हा हे किशोर वय संपेल तेव्हा या मुलाला खात्री आहे, तो खात्रीपूर्वक सांगतो की मी आतापर्यंत जे जीवन जगलेलं आहे ते नक्कीच मी चांगलं जीवन जगलेलं आहे आणि हे तुझ्यासोबत असताना मी हे जीवन जगलेलं आहे, असा खात्रीपूर्वक सांगेल तो मुलगा. शेवटी मला एवढं सांगायचं आहे की या पोएममधून या मुलाला यशाच्या दिशेनं जायचं आहे. तुम्हालासुद्धा तुमचं काही गोल असेल, तुमची काही ध्येय असतील की जी तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. मग मार्गामध्ये कितीही तुम्हाला अडचणी येतील, पण त्या अडचणीला न घाबरता तुम्हाला ते सामोरं जायचं आहे आणि तुम्हाला यश संपादन करायचं आहे, पर्वत शिखर पार करायचं आहे. मार्गामध्ये कितीही अडचणी आल्या तरी त्याला न घाबरता खंबीरपणे त्याचा सामना करायचा आहे, त्याला फेस करायचा आहे आणि तुम्हालासुद्धा यश मिळवायचं या मुलासारखं. तर इथं
या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला ही पोएम सांगितलेली आहे. आता याच पोएमच्या आधारे मी तुम्हाला काही एक्सरसाइज देणार आहे. तो तुम्हाला PDF फॉर्मॅटच्या स्वरूपात असेल. तुम्हाला तो एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे आणि मला पुन्हा त्याचा फीडबॅक सेंड करायचा. त्याचे ॲन्सर्स जे आहेत तो रिप्लाय मला सेंड करायचा आहे. आणि टुमॉरो विल गोइंग टू डिस्कस the same questions which I am going to give in the exercise. So you have to solve it properly and send me its feedback. त्यामुळे तुम्हाला हे प्रॉपरली सॉल्व करून मला रिप्लाय द्यायचा आहे. थँक्यू.